आपल्याला आज बघायचंय जावास्क्रिप्ट मध्ये कंट्रोल स्टेटमेंट आणि लूप्स यांचा वापर कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या लेक्चरला बघायची. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा कंट्रोल स्टेटमेंट. पहिल्यांदा आपल्याला बघायचंय व्हेन वी आर राईट अ कोड फॉर पर्टिक्युलर प्रोग्राम वी समटाइम्स टेक्स अ व्हेरी सिरियस डिसिजन्स फॉर एक्झिक्युटिंग डिफरंट ऍक्शन्स. दिस कॅन बी डन थ्रू अ कंडिशनल और कंट्रोल स्टेटमेंट. म्हणजेच काय तर आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये प्रोग्राम करत असताना एका पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला कधी कधी डिसिजन घ्यावा लागतो आणि ती डिसिजन वरती आपल्याला वेगवेगळे ऍक्शन्स करावे लागत असतात. अशा वेळेस वेगवेगळे ऍक्शन्स करत असताना जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी कंट्रोल स्टेटमेंटचा उपयोग या ठिकाणी करावा लागत असतो. या कंट्रोल स्टेटमेंटमुळे आपण वेगवेगळ्या डिसिजन वरती वेगळे ऍक्शन्स परफॉर्म या ठिकाणी करत असतो. त्या ठिकाणी जावास्क्रिप्ट मध्ये बघितलं या ठिकाणी 4 कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. यामध्ये इफ, एल्स, एल्सिफ आणि स्विच हे आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये आहेत. त्यामधलं पहिल्यांदा आपल्याला बघायचं इफ स्टेटमेंट म्हणजे काय. तर आपण बघितलं कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच काय तर या ठिकाणी एखादी आपल्याला कंडिशन द्यावी लागते आणि ती कंडिशन दिल्यानंतर ती कंडिशन ट्रू असताना काय करायचंय हे आपल्याला आणि नंतर बघायचं आपल्याला फॉल्स असताना काय करायचं. त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला बघायचं इफ स्टेटमेंट आहे. इफ स्टेटमेंट मध्ये फक्त आपल्याला बघायचंय ज्यावेळेस आपण एखादं इफ स्टेटमेंट देऊ त्यावेळेस इफ स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्या ठिकाणी काय करायचं या संबंधी आपल्याला इफ स्टेटमेंट मध्ये बघायचं. त्या इफ स्टेटमेंट मध्ये काय केलं तर एखादं कंडिशन दिली जाते आणि ती कंडिशन ज्यावेळेस ट्रू असते त्यावेळेस आपल्याला तो जो काही कोड आपण दिलेला असतो त्या इफ स्टेटमेंट मध्ये तो कोड त्या ब्लॉक मधला या ठिकाणी आपल्याला एक्झिक्यूट करावा लागत असतो. इफचा जो ब्लॉक दिलेला आहे. आता आपण इथं सिंटॅक्स बघूया इफचा. इफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला नॉर्मली इफ द्यायचंय त्यानंतर डबल ब्रॅकेट्स मध्ये आपल्याला कंडिशन द्यायची आहे. त्यानंतर एक कर्ली ब्रॅकेट द्यायचे. त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला कोड टाकायचे की जो कोणता कोड आपली जी कंडिशन दिली आहे ती ट्रू असताना एक्झिक्यूट करायचा तो कोड या ठिकाणी दिलेला. सिम्पली आपल्याला इफ द्यायचंय त्यानंतर कंडिशन द्यायची आहे ब्रॅकेट्स मध्ये त्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा आणि त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये त्या ठिकाणी जो कोड टाकायचा की जो आपल्याला एक्झिक्यूट करायचा तो कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा. तर नॉर्मल आपण एक एक्झाम्पल बघूया. तर पहिलं एक्झाम्पल आपण जर बघितला इफ टाइम इज लेस दॅन 18 असेल तर ग्रीटिंग मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा गुड डे. म्हणजे आता मी पहिली कंडिशन टाकली पहिल्यांदा दिलं इफ स्टेटमेंट इफ टाइम इज लेस दॅन 18 असेल तर ग्रीटिंग मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा गुड डे. म्हणजे काय तर इथं इफ त्यानंतर टाइम चेक केला तर आताचा टाइम झाला आपण 12 वाजले. 12 हा 18 पेक्षा लहान आहे म्हणजेच आपल्याला डायरेक्ट ही कंडिशन ट्रू झालेली. कंडिशन ट्रू झाल्यामुळे त्यातला आतला मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे ग्रीटिंग इज इक्वल टू गुड डे. म्हणजे आपल्याला गुड डे हा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले करायचा. हा टाइम जर बघितला हा 18 पेक्षा कमी. ज्यावेळेस 7 वाजतील म्हणजे तिथं 19 वाजतील तर यावेळेस जर कंडिशन चेक केली आपण 19 इज लेस दॅन किंवा 19 इज लेस दॅन 18 आहे का तर नाही. त्यामुळे हा मेसेज इथला कोड ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. त्यावेळेस कंडिशन ही फॉल्स असणार आहे. तर फक्त ज्या ज्या वेळेस ही कंडिशन ट्रू असेल त्याच वेळेस हे इफ स्टेटमेंट या ठिकाणी रन होणार. त्याला म्हटलं तर इफ स्टेटमेंट यामध्ये सिंपल आपल्याला एक कंडिशन द्यायची ती कंडिशन ट्रू असेल तरच आपण त्या ठिकाणी तो प्रोग्राम किंवा तो जे काही आउटपुट किंवा जो काही ब्लॉक ऑफ कोड आपण दिलेला आहे त्या ठिकाणी डिस्प्ले आपल्याला करायचं. नंतर पुढचं आहे स्टेटमेंट एल्स स्टेटमेंट. तर आपण आता फक्त इफ मध्ये बघितलं की जर ट्रू कंडिशन असताना काय करायचं कुठला ब्लॉक एक्झिक्यूट करायचा. तर एल्स कंडिशन मध्ये काय तर तेच इफ स्टेटमेंट आपण दिलं इफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला कंडिशन ट्रू आली तर आपल्याला इफचा ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा आहे. परंतु जर कंडिशन ज्यावेळेस फॉल्स येत असते त्यावेळेस आपल्याला एल्सचा पार्ट या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजेच आपली ज्यावेळेस कंडिशन आपण इफ मध्ये दिलेली आहे ती ज्यावेळेस फॉल्स होते त्यावेळेस आपल्याला एल्सचा पार्ट या ठिकाणी डिस्प्ले झाला पाहिजे. म्हणजे द यूज द एल्स स्टेटमेंट टू स्पेसिफाय अ ब्लॉक ऑफ कोड टू बी एक्झिक्यूट इफ द कंडिशन इज फॉल्स. म्हणजे काय आता इथं इफ कंडिशन टाकली इफ कंडिशन दिली आपण टाइमची आपण कंडिशन टाकली ज्यावेळेस टाइम लेस दॅन 18 असेल त्यावेळेस हा कोड जो आहे पहिला एक्झिक्यूट होणार आहे. आणि जर एल्स पार्ट मध्ये ज्यावेळेस आपलं कंडिशन फॉल्स होणार आहे त्यावेळेस एल्स मधला पार्ट या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. त्यामुळे सिंटॅक्स जर बघितला हा सिंटॅक्स सेम इफ सारखाच फक्त एल्स या ठिकाणी ऍड केलेला आहे. इफ त्यानंतर कंडिशन आपण दिली त्या कंडिशन ट्रू असेल तर हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. जर कंडिशन फॉल्स ठरली तर एल्स मध्ये जो काही ब्लॉक आपण टाकलेला आहे तो या ठिकाणी एक्झिक्यूट होणार. तर डायरेक्टली आपण एक्झाम्पल बघूया. इफ आपण टाकलं टाइम इज लेस दॅन 18 असेल
टाइम हा 18 पेक्षा लहान असेल, 18 म्हणजे 18, आपलं नॉर्मल 6 वाजले, टाइम हा संध्याकाळचे 6 पेक्षा लहान असेल तर आपण जर बघितला तर त्याने आपण गुड डे हा मेसेज डिस्प्ले करायचा आहे. परंतु टाइम हा 18 किंवा 18 पेक्षा जास्त असतो, 18, 19, 20, 21 असा टायमिंग असेल की जो टायमिंग मोठा आहे 18 पेक्षा, तर अशा वेळेस आपल्याला कंडिशन इथं फॉल्स होते. त्यामुळे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे गुड इव्हिनिंग. म्हणजे संध्याकाळच्या 6 नंतर आपला मेसेज डिस्प्ले करायचा आहे गुड इव्हिनिंग. हे 2 कंडिशन आपण या ठिकाणी टाकलेले, म्हणजे ही कंडिशन आपण 2 स्टेटमेंट इथे टाकली. यामध्ये ट्रू जर कंडिशन झाली तर काय करायचं आणि फॉल्स कंडिशन झाली तर काय करायचं. आता ही आपण इफ मधली जी कंडिशन टाकलेली आहे, ज्यावेळेस ट्रू होत असते त्यावेळेस ग्रीटिंग मध्ये मेसेज डिस्प्ले करायचा गुड डे. एल्स ज्यावेळेस फॉल्स होत असते त्यावेळेस आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा आहे ग्रीटिंग इज इक्वल टू गुड इव्हिनिंग. हा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले करायचा. तर आता आपण चेक केला टाइम, इफ टाइम इज लेस दॅन 18 आहे का, तर आताच टाइम लेस दॅन 18 आहे, म्हणून डायरेक्टली आपण मेसेज इथं डिस्प्ले होईल गुड डे. म्हणजे इथं चेक केली आपण कंडिशन तर त्यावेळेस मेसेज डिस्प्ले होईल गुड डे. जर आपण संध्याकाळी मेसेज चेक केला तर या ठिकाणी काय होईल, पहिली कंडिशन जी आपली कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन या ठिकाणी फॉल्स होईल संध्याकाळी 7 वाजता, आणि त्यानंतर ग्रीटिंग मेसेज डिस्प्ले होईल इव्हिनिंग. कारण ही पहिली कंडिशन फॉल्स झाल्यामुळे ट्रू इफचा हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाहीये, तर एल्स मधला ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होणार. म्हणजे इफ मधला हा जो ब्लॉक दिलाय त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार नाहीये, आपला एल्स मधला पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजेच कंडिशन ट्रू असेल तर पहिला पार्ट आणि कंडिशन फॉल्स असेल तर एल्स मधला पार्ट या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करायचा. तर हे झालं इफ एल्स स्टेटमेंट. त्यानंतर आपल्याला बघायचं एलसिफ स्टेटमेंट. एलसिफ स्टेटमेंट म्हणजे काय, कंडिशन मध्ये कंडिशन आपल्याला द्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला एलसिफ ही कंडिशन द्यावी लागते. म्हणजे आपण जी काही पहिली कंडिशन दिली आहे ती जर फॉल्स झाली तर आपल्याला नवीन एखादी कंडिशन द्यायची असेल, नवीन कंडिशन आपण या ठिकाणी देऊ शकतो. आणि ती कंडिशन एक्झिक्यूट केव्हा होईल, तर कंडिशन सेकंड ट्रू असेल तरच त्या ठिकाणी तो ब्लॉक जो आहे कंडिशन 2 मधला एक्झिक्यूट होणार. आपण सिंपल इथं बघूया सिंटॅक्स. इफ आपण एक कंडिशन दिली, कंडिशन दिल्यानंतर ती कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर पुन्हा कंडिशन सेकंड चेक केलं, फॉल्स झाली आता कंडिशन 1 फर्स्ट फॉल्स झाली तर या ठिकाणी चेक करणार सेकंड कंडिशन चेक करणार. सेकंड कंडिशन जर ट्रू असेल तर या ठिकाणी हा ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट करणार. त्यानंतर पार्ट येणार एल्स स्टेटमेंट. हा पहिला जो इफ दिलेला आपण त्याचा एल्स म्हणजेच काय, या दोन्ही वरच्या कंडिशन फॉल्स असतील तर या ठिकाणी हा एल्सचा ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे वरच्या दोन्ही कंडिशन तुमच्या फॉल्स झाल्या, पहिली कंडिशन पण नाही ट्रू, दुसरी पण ट्रू नसेल, पहिली फॉल्स झाली दुसरी फॉल्स झाली, तर एल्स मध्ये जे काही लिहिलं असेल त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार. अशा पद्धतीने सिंपल लक्षात ठेवायचं इफ, एल्सिफ आणि एल्स. डायरेक्ट एक्झाम्पल आपण घेऊया त्यामुळे तुम्हाला समजेल. एलसिफ स्टेटमेंट. एलसिफ स्टेटमेंट मध्ये काय होईल, आता इथं आपण टाइमचं बघतोय आपण, तर या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघितलं, जर आपला टाइम हा लेस दॅन 12 असेल, 12 पेक्षा लहान टायमिंग असेल तर ग्रीटिंग मेसेज डिस्प्ले करायचा आपल्याला गुड मॉर्निंग. एल्स इफ टाइम इज लेस दॅन 18 असेल, टाइम हा सेकंड कंडिशन चेक करणार, टाइम हा 18 पेक्षा लहान आहे का, असेल तर गुड डे डिस्प्ले करायचा आहे. एल्स दोन्ही जर कंडिशन नसतील तर आपल्याला डायरेक्टली गुड इव्हिनिंग हा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले करायचा. म्हणजेच इथं आपण जर बघितलं तर आपलं टाइम जर 12 पेक्षा लहान असेल, 12 पेक्षा कमी असेल तर आपल्याला गुड मॉर्निंग हा मेसेज डिस्प्ले करायचा आहे. जर टाइम आपला 12 ते 18च्या दरम्यान असेल तर या ठिकाणी गुड डे डिस्प्ले करायचा आहे. आणि ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स असतील, म्हणजे टाइम हा 12 पेक्षा पण लहान नाहीये किंवा 18 पेक्षा पण लहान नाहीये, तर टाइम हा 18 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला गुड इव्हिनिंग हा मेसेज डिस्प्ले करायचा. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं तर सकाळचे 11 वाजले असतील, इफ टाइम इज 11 इज लेस दॅन 12, म्हणजेच सकाळचे 11 आपण कंडिशन चेक केली तर या ठिकाणी पहिलं इफ स्टेटमेंट ट्रू होत आहे, म्हणून इथं ग्रीटिंग मेसेज गुड मॉर्निंग डिस्प्ले. जर आपण दुपारी बघितला टायमिंग, जर इथं बघितलं 3 वाजली तर 15 वाजले इथं चेक केलं, तर 15 वाजल्यानंतर जर हा टाइम जर बघितला हा लेस आहे का, जर पहिली कंडिशन चेक होईल इफ मध्ये तर लेस आहे का नाही, म्हणून दुसरी कंडिशन चेक होईल 18 पेक्षा लहान आहे का आहे, तर गेटिंग मेसेज डिस्प्ले होईल गुड डे. एल्स तर टायमिंग आपण 7 नंतरचा टाकला म्हणजे 19 टाकला आपण टायमिंग, तर अशा वेळेस आपला मेसेज रेटिंग डिस्प्ले होईल गुड इव्हिनिंग. म्हणजे त्या पहिल्या वरच्या दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या तर हा एल्स मधला पार्ट ऑटोमॅटिक या ठिकाणी डिस्प्ले केला जाईल.
तर हे एकदम एल्स इफ स्टेटमेंट आहे. यामध्ये इफ, एल्स इफ आणि एल्स म्हणजे या ठिकाणी आपण 2 कंडिशन टाकून स्टेटमेंट आपलं चेक करू शकतो. नंतर स्विच स्टेटमेंट. काही प्रोग्राम मध्ये जर आपण बघितलं तर एकापेक्षा अनेक केस असतात. अशा वेळेस त्या कंडिशन्स आपल्याला चेक करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला स्विच स्टेटमेंट वापरावं लागत असतं, की त्यामुळे अनेक कंडिशन आपल्याला अनेक केसेस असतात ते आपल्याला टेस्ट करायचे असतील, तशा वेळेस स्विच स्टेटमेंट या ठिकाणी यूज करावं लागत असतं. यूज द स्विच स्टेटमेंट टू सिलेक्ट वन ऑफ मेनी ब्लॉक्स ऑफ कोड टू बी एक्झिक्युट. म्हणजे एकापेक्षा अनेक ब्लॉक आपल्याला चेक करायचे असेल आणि त्यामधला ब्लॉक एक्झिक्यूट करायचा असेल ठराविक प्रकारचा, त्याच्या वेळेस स्विच स्टेटमेंट वापरलं जातं. स्विच एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड वन्स. फक्त एकदाच स्विच स्टेटमेंट इव्हॅल्युएट केलं जातं. म्हणजे तुम्ही प्रोग्राम सुरू केला एकदाच ते इव्हॅल्युएट करून डायरेक्टली आन्सर आपल्याला देत असतो. द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन इज कम्पेअर्ड विथ द व्हॅल्यू ऑफ इच केस. म्हणजे आपण ज्यावेळेस ती पहिल्यांदा स्विच मध्ये एखादं एक्सप्रेशन देत असतो त्यावेळेस ते स्विच मधलं एक एक्सप्रेशन हे प्रत्येक केस बरोबर चेक केलं जातं आणि जिथं त्याचा मॅच होतोय ते एक्सप्रेशन आणि आपली ती केस ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस तुमचा प्रोग्राम ब्रेक केला जातो आणि तुमचा स्विच मधून ते बाहेर पडत असतं. त्यामुळे प्रत्येक जोपर्यंत त्याचा मॅच होत नाहीये स्विच एक्सप्रेशन आणि आपली केस, तोपर्यंत ते चेक करत राहतात. इफ देअर इज अ मॅच द असोसिएट ब्लॉक इज एक्झिक्युटेड आणि प्रोग्राम ब्रेक केला जातो. आणि ज्यावेळेस तुम्हाला मॅच केला जातो त्यावेळेस तो ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो आणि त्या ठिकाणी तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करून तो ब्रेक देऊन तो स्विच केस मधून बाहेर पडतो. स्विच स्टेटमेंट जर आपण बघितले तर त्या सिंटॅक्स आपण बघूया. स्विच मध्ये आपण इथं टाकला स्विच, त्यानंतर एक एक्सप्रेशन दिलं किंवा कंडिशन दिली आपण समजूया. एक्सप्रेशन हे ब्रॅकेट मध्ये दिलं, त्यानंतर इथं कंडिशन किंवा केस लावला, केस N1 जर असेल तर हा कोड ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे आणि ब्रेक होणार आहे. केस N2 असेल, दुसरी केस आपण टाकली ती चेक होणार आहे. जर असेल तर ह्यातला कोड ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, नंतर ब्रेक होणार आहे. तर पहिलीच केस नसेल मॅच होत तर दुसरी केस चेक केला नसेल तर तिसरी, नंतर चौथी, अशा सगळ्या केस चेक करत राहणार. तर कुठलीच केस आपली मॅच झाली नाही तर डिफॉल्ट जो मेसेज दिला असेल तो मेसेज या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. तर डिफॉल्ट जो कोड ब्लॉक दिला असेल तो या ठिकाणी आपण डिस्प्ले होणार आहे. म्हणजे स्विच एक्सप्रेशन मध्ये वेगवेगळ्या केस आपण देत असतो. त्या केस मधली कोणतीही जरी केस जर आपली मॅच झाली नाही तर त्या ठिकाणी डिस्प्ले केला होतो डिफॉल्ट ब्लॉक. त्यामुळे डिफॉल्ट ब्लॉक मध्ये आपण पुढचं या ठिकाणी बघू. इथं पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं यूज टुडेज वीक नंबर टू कॅल्क्युलेट वीक नेम. म्हणजे आपण जर आता आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला आजचा जो डेट आहे डे तो या ठिकाणी आपल्याला काढायचा असेल तर या ठिकाणी आपण हा स्विच स्टेटमेंट वापरलेला आहे. संडेला आपण असाइन केली 0 व्हॅल्यू, मंडेला 1, ट्यूजडेला 2, त्यानंतर वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अशा पद्धतीने आपण केस त्याला असाइन केले. तर या ठिकाणी आपण घेतले नाव, जर आपलं नाव डिस्प्ले करायचं आजचा डे कोणता आहे हे डिस्प्ले करायचं असेल आपल्याला तर आपण जर घेतलं आपण स्विच मध्ये एक्सप्रेशन दिलं. एक्सप्रेशन काय दिलं, न्यू डेट डॉट गेट डे. न्यू डेट म्हणजे आजची डेट घेतली किंवा एखादी न्यू डेट घेतली, त्यानंतर त्याचा डे घेतला, त्यानंतर डे घेतल्यानंतर डे काढल्यानंतर आपण एक एक केस चेक करणार आहे. केस 0 असेल तर डे डिस्प्ले करायचा संडे, केस 1 असेल तर मंडे, केस 2 मध्ये असेल तर ट्यूजडे, त्यानंतर केस 3 मध्ये असेल वेनसडे, केस 4 असेल तर थर्सडे, केस 5 असेल तर फ्रायडे आणि केस 6 असेल तर सॅटरडे. अशा पद्धतीने आपल्याला डिस्प्ले करायचं. तर आजचं जर आपण बघितला गेट डे वरून आपल्याला केस जर मिळाले तर आजची केस मिळेल केस 4, म्हणून आजचा आउटपुट मिळेल आपला थर्सडे. केस 4 वर मॅच झालं म्हणजे पूर्ण आपला प्रोग्राम चेक केला, आजची डेट, त्यानंतर गेट डेट वरून डे वरून आजचा डे मिळाला. त्यानंतर डे केस 0 ला बघितलं तर संडे आहे का डे तर नाहीये, केस 0 मॅच नाही आली. केस नंतर केस 1 चेक केली ती मॅच झाली नाही, केस 2 चेक केली ती मॅच झाली नाही, केस 3 चेक केली ती मॅच झाली नाही, त्यानंतर केस 4 चेक केली तर ती मॅच झाली बरोबर, म्हणून तो आउटपुट डिस्प्ले केला. त्यानंतर प्रोग्राम मध्ये ब्रेक हे स्टेटमेंट टाकल्यामुळे ब्रेक एक्झिक्यूट झाला आणि एक्झिक्यूट ब्रेक झाल्यामुळे पुढच्या केस चेक होणार नाही, डायरेक्टली आपला प्रोग्राम स्विच मधून बाहेर येणार आहे. त्या स्विच जो ब्लॉक आहे त्या स्विच मधून तो प्रोग्राम बाहेर पडणार. म्हणजेच आपलं जे काही आउटपुट आहे ते या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर तुमचा प्रोग्राम स्विच ब्लॉक मधून बाहेर पडणार. तसं जास्तीत जास्त मॅक्झिमम केस आपल्याला चेक करायचं असेल तर अशा वेळेस स्विच स्टेटमेंटचा वापर या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो.
नंतर आपल्याला बघायचं ब्रेक कीवर्ड आणि डिफॉल्ट कीवर्ड, जे आपण आता बघितले की ब्रेक कीवर्डचा उपयोग कशासाठी करावा लागतो आणि डिफॉल्ट कीवर्डचा उपयोग कशासाठी करावा लागतो. स्विच मध्ये यांचा उपयोग करावा लागत असतो. स्विच मध्ये व्हेन द जावास्क्रिप्ट कोड इंटरप्रिटर रिचेस अ ब्रेक कीवर्ड इट ब्रेक्स आउट द स्विच ब्लॉक. दिस विल स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ मोर अँड मोर एक्झिक्युशन ऑफ कोड. की ज्यामध्ये आपण जर बघितलं पुढच्या केस ब्रेक मध्ये म्हणजे काय केलं आता ज्यावेळेस आपल्याला केस मॅच होत असते आपल्या एक्सप्रेशन बरोबर आपली केस ज्यावेळेस मॅच होत असते त्यावेळेस काय केलं जातं तर जो काही कोड आहे त्या केस मधला तो एक्झिक्यूट केला जातो आणि पुढच्या केस चेक न करता डिरेक्टली आपला प्रोग्राम ब्रेक केला जातो आणि आपला प्रोग्राम स्विच मधून बाहेर पडतो. त्यासाठी ब्रेक स्टेटमेंट किंवा ब्रेक कीवर्ड हे वापरलं लागत असतं. या ब्रेक कीवर्डमुळे आपण आपला प्रोग्राम बाकीच्या पुढचा कोड आपला चेक करावा आपल्याला लागत नाही. तिथंच आपली केस मॅच झाली की तिथंच आपला ब्रेक केल्यामुळे आपण स्विच ब्लॉक मधून बाहेर पडला होतो म्हणून आपल्याला ब्रेक हे स्टेटमेंट वापरलं लागत असतं. नंतर डिफॉल्ट कीवर्ड कशाला वापरलं असतं या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्या सगळ्या केस आपण चेक केल्या परंतु आपल्या जेवढ्या केस आहेत त्यामध्ये आपली केसच एक्सप्रेशन बरोबर मॅच झाली नाही कोणती तर अशा वेळेस आपल्याला डायरेक्टली डिफॉल्ट स्टेटमेंट मध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्या प्रोग्राम मध्ये प्रिंट करायला लागत असतं. त्यामुळे डिफॉल्ट आपण टाकल्यामुळे वरच्या जर केस मॅच नाही झाल्या तर डिफॉल्ट मध्ये जो मेसेज असेल तो आपल्या प्रोग्राम मध्ये डिस्प्ले केला जाईल जो आपल्या आउटपुट मध्ये डिस्प्ले केला जाईल. इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे एक्झाम्पल आपण बघूया. इफ टुडे इज नॉट नायदर सॅटरडे नॉर संडे तर डिफॉल्ट मेसेज आपला जो नॉट अ वीकेंड हा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. तर आता ठिकाणी मी स्विच घेतला त्यात न्यू डेट डॉट गेट मधून हे एक्सप्रेशन दिलं. त्यानंतर केस 6 मध्ये आपण डायरेक्टली चेक केलं. केस 6 मध्ये केस 6 जर असेल तर टुडे इज सॅटरडे प्रिंट करायचंय. केस 0 जर असेल तर टुडे इज संडे करायचंय. अदर ह्या दोन केस पैकी कुठलीच केस मॅच होत नसेल तर अदर कोणता डे असेल तर डिफॉल्ट मेसेज नॉट अ वीकेंड हा आपल्याला प्रिंट करायचा. तर आजचा हा सॅटरडे नाहीये किंवा आजचा संडे सुद्धा नाही त्यामुळे डिफॉल्ट मेसेज डायरेक्ट प्रिंट करायचा आपला नॉट अ वीकेंड आणि डायरेक्ट आपला प्रोग्राम या ठिकाणी क्लोज होणार आहे. अशा वेळेस डिफॉल्ट कीवर्डचा वापर आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे आपल्याला जर कोणतीच केस वरची मॅच झाली नाही तर डिफॉल्ट मेसेज आपण हा डिफॉल्ट कीवर्ड वापरून या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्विच मध्ये आपण अशा पद्धतीने डिफॉल्ट मेसेज देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला डिफॉल्ट येत असताना आपला अशा पद्धतीनं आपण देऊ शकतो आणि त्यामध्ये कोणता मेसेज डिस्प्ले करायचा तो मेसेज सुद्धा आपण तो कोड ऑफ ब्लॉक सुद्धा या ठिकाणी देत असतो. अशा पद्धतीने हे झाले सगळे तुमचे कंट्रोल स्टेटमेंट्स ला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणत असतो की त्याचा वापर आपल्याला प्रोग्राम मध्ये करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे जावास्क्रिप्ट मधले लूप्स की कशा पद्धतीने आपल्याला लूपचा वापर आपल्या जावास्क्रिप्ट प्रोग्राम मध्ये आपल्याला करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं लूप म्हणजे काय. लूप म्हणजे काय सेम कोड ओव्हर अँड ओव्हर अगेन आपल्याला रन करायचं असेल तर यासाठी आपल्याला लूप्स त्याला म्हटलं जातं. म्हणजे लूप हे फिरत असतं एकामाग एक यामध्ये सेम कोड असेल आणि तोच कोड आपल्याला वारंवार वापरायला लागत असेल तर आपल्याला लूपचा वापर आपण या ठिकाणी करत असतो. म्हणजेच आपल्याला जर 1 ते 100 आपल्याला प्रिंट करायचे 1 ते 100 प्रिंट करायचे असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस त्यामध्ये डॉक्युमेंट डॉट राईट नंबर किंवा डिस्प्ले नंबर आपल्याला करायची गरज नाही किंवा डॉक्युमेंट डॉट राईट हे 100 बघा आपलं जे काही प्रिंटचा तो ब्लॉक आहे तो आपल्याला लिहायची गरज नाहीये. डायरेक्टली आपण एखादा लूप वापरला तर लूप वापरल्यामुळे आपल्याला तोच कोड 100 वेळा लिहायची आवश्यकता नाही. तो आपण एका स्टेटमेंट मध्ये टाकून डायरेक्टली आपला जो डिस्प्ले करायचा 1 ते 100 ते आपण या ठिकाणी डिस्प्ले करू शकतो. तर अशामुळेच आपला जो काही कोड आहे तो लिहायचा वाचवायचा असेल तर अशा वेळेस आपण लूप्स वापरून त्या ठिकाणी आपण जो रिपीटेड जो कोड होत असतो किंवा रिपीटेड जो काही कोड आहे तो या ठिकाणी आपण लिहिण्यापासून आपण या लूप लिहिण्याचं वाचण्यासाठी आपण लूपचा वापर या ठिकाणी करतो. त्यामुळे आपल्याला रिपीटेड तो कोड लिहावा लागत नाही. आपण जर बघितलं तर जावास्क्रिप्ट मध्ये डिफरंट टाइपचे लूप्स आहेत त्यामध्ये आपल्याला बघायचे फॉर लूप, फॉर इन लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. तर आपल्याला बघायचं पहिल्यांदा फॉर लूप म्हणजे काय. फॉर लूप म्हणजे काय तर या फॉर लूप मुळे आपण काय केलं तर तो कोड ऑफ ब्लॉक आपल्याला किती वेळा रन करायचा हे आपल्याला फॉर लूप मुळे समजत असतं. ते आपण डिटेल बघणार आहे. त्यामुळे नंबर ऑफ टाइम किती नंबर ऑफ टाइम्स आपल्याला हा कोड ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट करायचा हे आपल्याला या फॉर लूप मुळे समजत असतं. फॉरेन लूप मुळे काय केलं जातं फॉरेन लूप थ्रू द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जो आपण डिक्लेअर करतो व्हेरिएबल मध्ये आपण बघितलं डेटा टाइप मध्ये बघितलं ऑब्जेक्ट तो जो ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर करत असतो त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज दाखवायचं काम हे फॉर लूप करत असतं फॉरेन लूप करत असतं. त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीज मध्ये त्या दाखवल्या जातात की ऑब्जेक्ट त्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करायला दाखवल्या जातात. नंतर व्हाईल लूप मध्ये काय केलं जातं एक स्पेसिफाईड कंडिशन दिली जाते. कंडिशन जर तुमची ट्रू असेल तर व्हाईल ब्लॉक तुमचा व्हाईल मध्ये जो काही कोड दिलेला तो त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातो.
म्हणजे व्हाईल मध्ये पहिल्यांदा तुमची कंडिशन चेक केली जाते. कंडिशन जर तुमची ट्रू असेल तर त्यामधला व्हाईलचा ब्लॉक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातो. सेम ऍज इफ मध्ये आपण बघितलं त्यासारखंच या ठिकाणी करायचं. नंतर पुढचा डू व्हाईल लूप मध्ये काय करायचं तर पहिल्यांदा तुम्हाला एक मेसेज डू मध्ये जो मेसेज दिला असेल त्या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे आणि तो मेसेज दिल्यानंतर पुन्हा नंतर खाली व्हाईल मध्ये कंडिशन चेक करायची. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा तुमचा डू मध्ये जायचंय, पुन्हा ते व्हाईल मध्ये यायचं. म्हणजेच व्हाईल मध्ये जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत तुमचं ते लूप स्टॉप होणार नाही. ज्यावेळेस व्हाईलची कंडिशन फॉल्स येईल त्यावेळेस तुमचं ते लूप त्या ठिकाणी स्टॉप होईल. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा डू काहीतरी करायचंय, डू पहिल्यांदा तुम्हाला डिस्प्ले करायचं आणि त्यानंतर व्हाईलचं स्टेटमेंट तुम्हाला रन करायचं. या ठिकाणी डिटेल मध्ये आपण बघूया. फॉर लूप जर आपण बघितलं तर फॉर लूप इज ऑप्टन द टूल यू विल यूज वेन यू वॉन्ट टू क्रिएट अ लूप. म्हणजेच काय, फॉर लूपचा वापर कशासाठी केला जातो, या ठिकाणी लूप आपल्याला तयार करायचा असेल तर फॉरचा वापर करून आपण या ठिकाणी लूप तयार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला किती वेळा ते कोड ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे हे आपल्याला फॉर लूप म्हणून समजत असते. फॉर लूपचा जर सिंटॅक्स बघितलं तर नॉर्मल सिंटॅक्स आहे फॉर, त्यानंतर स्टेटमेंट 1, त्यानंतर सेमिकोलॉन, स्टेटमेंट 2, त्यानंतर सेमिकोलॉन, त्यानंतर स्टेटमेंट 3. आपल्याला 3 स्टेटमेंट या फॉर लूप मध्ये आपल्याला यावं लागत असतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी कोड ऑफ ब्लॉक आपण देत असतो. नॉर्मल आपण 3 स्टेटमेंट देत असतो, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, आणि त्यामध्ये स्टेटमेंट टाकल्यानंतर आतमधला जो काही कोड ऑफ ब्लॉक आपण दिलाय तो त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. आपल्याला बघायचं स्टेटमेंट 1 म्हणजे काय. स्टेटमेंट 1 इज एक्झिक्यूट बिफोर द लूप स्टार्ट इट कॉल इनिशियलायझिंग पार्ट. म्हणजे तुमचं लूप स्टार्ट व्हायच्या अगोदर हे स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होत असतं. त्यालाच म्हटलं तर आपल्याला सुरुवात इनिशियलायझिंग कुठून करायचं. इनिशियलायझिंग पार्ट त्याला म्हटलं जायचं की आपलं जे काही लूप स्टार्ट करायचं ते कुठून स्टार्ट करायचंय हे इनिशियलायझिंग पार्ट मध्ये किंवा स्टेटमेंट 1 मध्ये ठरवलं जातं. स्टेटमेंट 2 मध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी जे काय आपल्याला एक्झिक्यूट करायचा ब्लॉक तो त्यासाठी एक कंडिशन दिली जाते. त्याचं म्हटलं तर कंडिशन पार्ट. तर कुठपर्यंत आपल्याला ते एक्झिक्यूट करायचंय त्याची कंडिशन ही दिली जाते स्टेटमेंट 2 मध्ये, पण त्याला म्हटलं तर कंडिशनल पार्ट. आणि तो का स्टेटमेंट 2 आहे त्याला कंडिशनल पार्ट म्हणतात. आणि स्टेटमेंट 3 मध्ये जर बघितलं तर ते तुम्हाला लूप इन्क्रीमेंट करायचं का डिक्रीमेंट करायचंय तर ते ठरवायला जातं स्टेटमेंट 3 मध्ये. अशा पद्धतीने हा तुमचा इनिशियलायझेशन पार्ट, त्यानंतर कंडिशन पार्ट, नंतर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट पार्ट हा आपल्या लूप्स मध्ये असतो. तर हे झालं आपला सिंटॅक्स. तर आपण डायरेक्टली बघूया एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल इथे दिलेले आहे, तुम्हाला नंबर डिस्प्ले करायचे 1 to 5 हे नंबर डिस्प्ले करायचे. तर अशा पद्धतीने डिस्प्ले करत असताना आपल्याला हे फॉर लूप वापरायचं. तर डिस्प्ले करत असताना जर आपण बघितलं तर मॅन्युअली आपण डिस्प्ले करायला गेलो नंबर तर आपल्या प्रत्येक वेळेस प्रिंट नंबर 1, प्रिंट नंबर 2, प्रिंट नंबर 3, डॉक्युमेंट डॉट राईट नंबर 1, डॉक्युमेंट डॉट राईट नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 हे आपल्याला कोड टाईप करायला लागेल. तर कोड टाईप न करता डायरेक्टली आपण एक फॉर लूप टाकला आपण. तर फॉर लूप आपण इथे घेतलं तर आपण पहिल्यांदा आय इनिशियलाइज करा, आय इज इक्वल टू 0, म्हणजे आय ची पहिल्यांदा व्हॅल्यू 0 घ्यायची आहे. नंतर आय चेक करायचा आहे आय हा लेस दॅन 5 आहे का, असेल तर पुढं आय प्लस प्लस करायचं आहे, म्हणजे आय ची व्हॅल्यू +1 करायची आहे. आय इज इक्वल टू 1 होईल इथे. त्यानंतर टेक्स्ट इज इक्वल टू द नंबर इज, आय ची व्हॅल्यू असेल ती डिस्प्ले होणार, म्हणजे पहिल्यांदा डिस्प्ले होणार द नंबर इज 1. त्यानंतर तुमची लाईन ब्रेक होणार, पुन्हा तुमचं लूप चेक केला जाणार आय इज इक्वल टू आय इज लेस दॅन 5 आहे का, आहे. तर पुन्हा आय प्लस होणार, नंतर तुमचा नंबर द नंबर इज 2 डिस्प्ले होणार, नंतर नंबर 3, नंबर 4, नंबर 5 असे डिस्प्ले होणार. आणि ज्यावेळेस आय इज इक्वल टू 5 होईल, म्हणजे आय ची व्हॅल्यू तर 5 होईल, त्यावेळेस जर चेक करणार आय इज लेस दॅन इज इक्वल टू लेस दॅन 5 आहे का, इक्वल टू नाही टाकले, फक्त इथं लेस दॅन टाकलं. आय इज लेस दॅन 5 का, नाही, तर आय हा इक्वल टू 5 होईल. म्हणून हे तुमचं फॉर लूप रन होणार नाहीये, तुमचं फॉर लूप तिथून बंद होईल. म्हणजेच तुमचं कंडिशन चेक करायचे आय इज लेस दॅन 5 असेपर्यंत, म्हणजे आय ची व्हॅल्यू 4 असेपर्यंत तुमचा लूप या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. आय ची व्हॅल्यू ज्यावेळेस 5 होईल त्यावेळेस तुमचा फॉर लूप रन होणार नाही, तिथं तुमचं फॉर लूप स्टॉप होईल. म्हणजे तुमचे फक्त द नंबर इज 1, 2, 3, 4, 5 पर्यंत नंबर प्रिंट केले जातील आणि तुमचं फॉर लूप त्या ठिकाणी स्टॉप केलं जाईल. तर या ठिकाणी पहिल्यांदा स्टेटमेंट 1 मध्ये जर आपण बघितलं, सेट अ व्हेरिएबल बिफोर द लूप स्टार्ट, आपण व्हेरिएबल या ठिकाणी सेट केला व्हेअर आय इज इक्वल टू 0, म्हणजे हा आय इज इक्वल टू 0 करा. त्यानंतर डिफाइन स्टेटमेंट 2 मध्ये काय केलं, कंडिशन दिली आपण आय ची व्हॅल्यू लेस दॅन 5 होणार आहे का तोपर्यंत चेक करणार, जोपर्यंत लेस दॅन 5 आहे आय ची व्हॅल्यू तोपर्यंत चेक करत राहणार, म्हणजे आय ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 पर्यंत चेक केली जाणार. 5 ज्यावेळेस व्हॅल्यू आहे त्यावेळेस तुमचा फॉर लूप स्टॉप केला जाणार.
त्यानंतर स्टेटमेंट 3 मध्ये काय केलंय, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली म्हणून आय प्लस प्लस, म्हणजे प्रत्येक वेळेस आय ची व्हॅल्यू तुमची इन्क्रीमेंट होत राहणार. प्रत्येक वेळेस तुमची आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यामुळे तुमचा लूप पुन्हा इन्क्रीमेंट म्हणून ती चेक करत राहणार. हे आपण आय ची व्हॅल्यू प्लस प्लस केली. हे झालं तुमचं फॉर लूप. आता बघायचं आपला फॉरिन लूप. फॉरिन लूप मध्ये काय केलं तर लूप प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट, ते लूप काय आपलं जे काही ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यावरती ते लूप एक्झिक्यूट होत असतं. आता आपण एक ऑब्जेक्ट इथे घेतला, ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहे वेअर पर्सन हा ऑब्जेक्ट घेतला आणि त्या पर्सन ऑब्जेक्ट देत असताना आपल्याला माहिती आहे तर कर्ली ब्रॅकेट वापरू लागतं. तर कर्ली ब्रॅकेट आपण वापरलं, त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण प्रॉपर्टीज दिल्या आणि त्याची व्हॅल्यू दिल्या. पर्सन हा ऑब्जेक्ट आहे, त्याच्या प्रॉपर्टीज एफ नेम म्हणजे फर्स्ट नेम, आणि त्या फर्स्ट नेमची व्हॅल्यू आहे राजा, त्यानंतर लास्ट नेमची व्हॅल्यू आहे सेन, लास्ट नेम प्रॉपर्टी त्याची व्हॅल्यू सेन, त्यानंतर एज दिलंय, एज ही प्रॉपर्टी त्याची व्हॅल्यू दिली 35. व्हॅर टेक्स्ट इज इक्वल टू एक टेक्स्ट घेतला, त्यानंतर व्हॅर एक्स डिक्लेअर केला, फॉर एक्स फॉर लूप टाकलं, त्यामध्ये एक्स इन अ पर्सन, एक्स हा एक प्रॉपर्टी दिला आणि त्याची इन पर्सन मध्ये शोधली आणि त्यानंतर टेक्स्ट डिस्प्ले केला पर्सन एक्स ची जी काय एक्स मध्ये काय प्रॉपर्टी असेल ती या ठिकाणी डिस्प्ले केली. म्हणजे फॉर लूप टाकला, परंतु फॉर लूप टाकत असताना एक्स इन अ पर्सन म्हणजे एक्स ही व्हॅल्यू या ठिकाणी चेक केली पर्सन ऑब्जेक्ट मध्ये, एक्स ही प्रॉपर्टी चेक केली पर्सन ऑब्जेक्ट मध्ये आणि ती एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी किंवा एक्स ची प्रॉपर्टीचं नाव हे या ठिकाणी डिस्प्ले केलं. तर अशा पद्धतीने ऑब्जेक्ट मधले प्रॉपर्टीज डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला फॉर इन लूपचा वापर या ठिकाणी करावा लागत असतो. या ठिकाणी सिंपल एक्झाम्पल आपण बघितलं डायरेक्टली, तर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे आपला व्हाईल लूप. तर व्हाईल लूप मध्ये काय, जर व्हाईल लूप loops through the block of code as long as a specified condition is true. म्हणजे व्हाईल लूप मध्ये काय होणार आहे तर आपल्याला एक व्हाईल लूप मध्ये सिंटॅक्स जर आपण बघितला, व्हाईल त्यानंतर कंडिशन ट्रू असेल तर तो जो काही कोड असेल तो त्या ठिकाणी आपल्याला एक्झिक्यूट करायचा. सेम ॲज आपण इफ स्टेटमेंट मध्ये बघितलं, इफ मध्ये जसं आपण एक कंडिशन दिली ती कंडिशन ट्रू असेल तर तो कोड या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. त्याच पद्धतीने व्हाईल मध्ये सुद्धा सेम तसंच आहे. व्हाईल मध्ये आपण एक कंडिशन दिली आणि ती कंडिशन या ठिकाणी चेक केली, जर कंडिशन ट्रू असेल तर जो काही व्हाईल मध्ये आपण कोड टाकलेला आहे, ब्लॉक ऑफ कोड टाकलाय तो त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. आधी खालच्या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघूया, आपण एक कंडिशन दिली कंडिशन दिली व्हाईल आय इज लेस दॅन 10 असेल, आय इज लेस दॅन 10 असेल तर आपल्याला टेक्स्ट डिस्प्ले करायचं द नंबर इज आणि आय ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करायचं. त्यानंतर आय पुन्हा प्लस प्लस करायचं, आय वाढवायचा, त्यानंतर पुन्हा चेक केला जाणार आय ची किंमत 2 असेल तर पुन्हा लेस दॅन 10 आहे का ते चेक करणार. नंतर 1 2 3 4 आय ची व्हॅल्यू 9, जोपर्यंत 10 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत चेक करत राहणार आणि त्या वेळेस 10 व्हॅल्यू येईल त्यावेळेस तुमचं व्हाईल लूप या ठिकाणी एक्झिक्यूट होणार नाहीये, कारण कंडिशन ट्रू होणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने ही कंडिशन तुमची चेक करत राहणार आणि आय प्लस प्लस करत राहणार. जर खालच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं, द कोड इन द लूप विल बी रन ओव्हर अँड ओव्हर अगेन ॲज लॉंग ॲज व्हेरिएबल आय इज लेस दॅन 10. म्हणजे तुमचं जोपर्यंत आय इज लेस दॅन 10 होणार नाही तोपर्यंत हे लूप या ठिकाणी एक्झिक्यूट होत राहणार. तर फाईल पहिली कंडिशन चेक करत राहणार, नंबर डिस्प्ले करत राहणार, आय प्लस प्लस होणार, पुन्हा वरती जाणार, म्हणजे लूप हे एक्झिक्यूट होत राहणार जोपर्यंत आय इज लेस दॅन 10 येत नाही तोपर्यंत, आय ग्रेटर दॅन 10 येत नाही तोपर्यंत चेक करत राहणार. त्यामुळे हे तर पूर्ण एक्झिक्यूट करत राहणार. ज्यावेळेस व्हॅल्यू ही आय पेक्षा आय ची व्हॅल्यू 10 येईल किंवा 10 पेक्षा मोठी येईल त्यावेळेस हे तुमचं बंद होणार. त्यामुळे ही कंडिशन जोपर्यंत ट्रू होणार आहे तोपर्यंत तुमचं हे एक्झिक्यूट होत राहणार आहे. नंतर डू व्हाईल स्टेटमेंट किंवा डू व्हाईल लूप जर बघितलं हे सेम आपल्या जर बघितलं व्हाईल लूप सारखंच आहे, फक्त इथं एक यामध्ये काय दिलेलं आहे तर पहिल्यांदा डू व्हाईल लूप मध्ये जर आपण बघितलं, डू व्हाईल लूप इज अ व्हेरियंट ऑफ द व्हाईल लूप. This loop will be execute the code of block once before checking the condition. If the condition is true, then it will be repeat a loop as long as condition is true. म्हणजे पहिल्यांदा काय करणार व्हाईल लूप मध्ये काय केलं तर पहिल्यांदा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट केला होतो, त्यानंतर कंडिशन चेक केली जाते, जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा तुमचा डू मधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, पुन्हा कंडिशन चेक केली जाते, पुन्हा जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा डू मधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, त्यानंतर तुमची कंडिशन व्हाईल मध्ये चेक केली जाते, पुन्हा डूचं चेक केलं जातं. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू होते तोपर्यंत तुमचा डू मधला जो ब्लॉक आहे त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत राहणार आहे.
व्हाईल लूप व्हाईल लूप मध्ये जर आपण बघितलं त्यामध्ये डू मधला पहिल्यांदा जे काही कोड ऑफ ब्लॉक आहे तर त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे, त्यानंतर व्हाईलची कंडिशन चेक करत राहणार आहे. ज्यावेळेस तुमची व्हाईलची कंडिशन फॉल्स येईल त्यावेळेस तुमचं लूप या ठिकाणी रन होणार नाहीये. जोपर्यंत तुमची व्हाईलची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे ब्लॉक तुमचा डू व्हाईल लूप हा या ठिकाणी रन होत राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं जर बघितलं तर डू व्हाईल लूप मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीनं स्टेटमेंट देऊन या ठिकाणी आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. त्या ठिकाणी एक एक्झाम्पल बघूया आपण डू व्हाईलचं एक्झाम्पल. इथं आपण बघितलं डू पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, द नंबर आयची व्हॅल्यू जी असेल ती पहिल्यांदा तुम्हाला प्रिंट करायची. त्यानंतर आयची व्हॅल्यू चेक करायची, आय लेस दॅन 10 आहे का, असेल तर पुन्हा तुमचा डू लूप पुन्हा एक्झिक्यूट करायचं. पहिल्यांदा आपण टेक्स्ट घेतला, त्यानंतर आयची व्हॅल्यू तुमची घेतली 1, त्यानंतर आयची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा आयची व्हॅल्यू जर बघितली 1 असेल तर आयची 1 व्हॅल्यू डिस्प्ले होणार, त्यानंतर आय प्लस होणार म्हणजे आयची व्हॅल्यू वाढणार आहे, आयची व्हॅल्यू 2 होणार, इथे लेस दॅन 10 आहे म्हणजे पुन्हा डू स्टेटमेंट करणार. जोपर्यंत लेस दॅन 10 आहे तोपर्यंत पूर्ण हे ब्लॉक किंवा स्टेटमेंट तुमचं रन होत नाही. ज्यावेळेस तुमची इथली कंडिशन दिलेली फॉल्स होणार आहे त्यावेळेस तुमचा लूप स्टॉप होणार आहे, लूप तुमचं एक्झिक्यूट होणार नाही. परंतु जोपर्यंत ही कंडिशन ट्रू राहणार आहे तोपर्यंत तुमचे हे जे काही व्हाईल लूप आहे या ठिकाणी डू व्हाईल लूप आहे हे या ठिकाणी एक्झिक्यूट होत राहणार. जर आपण काय केलं तर इथं डू नॉट फॉरगेट टू इनक्रीज द व्हेरिएबल यूज इन द कंडिशन अदरवाइज टू लूप विल नेव्हर एंड. जर आपण इथं प्लस प्लस दिलं नाही तर तुमचं जर आय ची व्हॅल्यू 30 राहणार आहे आणि तुमचं जे प्रोग्राम आहे तो लूप मध्ये फिरत राहणार आहे. त्यामुळे इथं आय ची व्हॅल्यू आपल्याला वाढवत राहायची. जर तुम्ही व्हेरिएबल आय प्लस प्लस केला नाही तर तुमचा प्रोग्राम हा इतर डू व्हाईल मध्येच तुमचा रन होत राहणार आहे. त्यामुळे आयची व्हॅल्यू प्लस करायची की जेणेकरून आयची व्हॅल्यू प्लस झाल्यामुळे तुमची पुढची व्हॅल्यू त्या ठिकाणी चेक करत राहणार आणि ज्यावेळी तुमचं कंडिशन फॉल्स होईल त्यावेळी तुमचा प्रोग्राम स्टॉप केला. एकदम एवढंच आज आपल्या लेक्चरला बघायचंय की यामध्ये कशा पद्धतीने कंडिशनल स्टेटमेंट किंवा त्याला कंट्रोल स्टेटमेंट म्हटलं जातं, कंट्रोल स्टेटमेंट आणि लूपचा वापर करायचा या ठिकाणी आपल्याला बघायचं. एकदा रिव्हिजन आपण बघूया. त्या कंट्रोल स्टेटमेंट मध्ये जर बघितलं आपण तर वेगवेगळे डिसिजन आपल्याला घ्यावे लागत असतात. त्या डिसिजनवरती आपल्याला त्या ऍक्शन्स परफॉर्म करत असतात. त्यासाठी आपल्याला कंट्रोल स्टेटमेंटचा वापर केला जातो. त्या कंट्रोल स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आपल्याला सिलेबस मध्ये जर बघितलं तर इफ स्टेटमेंट, एल स्टेटमेंट, एल्सिफ स्टेटमेंट आणि स्विच स्टेटमेंट यांचा समावेश या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये होत असतो. त्यामधलं आपले इफ स्टेटमेंट बघायचं. इफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला एक कंडिशन दिली जाते, ती कंडिशन ट्रू असेल तर तो कोड ऑफ ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातो. त्यानंतर एल्स स्टेटमेंट, जर इफ स्टेटमेंट मध्ये दिलेली कंडिशन ट्रू असेल परंतु एल्स त्यावेळेस इफचा कोड हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. परंतु ज्यावेळेस कंडिशन फॉल्स असेल त्यावेळेस एल्स मधला पार्ट या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. म्हणजे इफ मध्ये दिलेली कंडिशन फॉल्स ज्यावेळेस होईल त्यामध्ये एल्स मधला पार्ट या ठिकाणी एक्झिक्यूट केला जाईल. म्हणून इफ एल्स स्टेटमेंट वापरतात ज्यावेळेस कंडिशन तुमच्या दोन कंडिशन त्याचं आउटपुट असतील. कंडिशन दिल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ट्रू किंवा फॉल्स, ट्रू मध्ये असेल तर इफ मधला ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो आणि फॉल्स असेल तर एल्स मधला पार्ट या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातो. एल्स इफ मध्ये जर तुम्हाला कंडिशन मध्ये कंडिशन किंवा दोन कंडिशन द्यायची असतील तर अशा वेळेस तुम्हाला एल्स इफ हे स्टेटमेंट वापरलं लागत असतं. म्हणजे इफ मध्ये एक कंडिशन दिली तुम्ही, ती ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, ती नसेल ट्रू तर पुन्हा एक कंडिशन तुम्ही दिली कंडिशन 2, ती जर ट्रू असेल तर कंडिशन 2 मधला ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. नंतर म्हणतात तर एल्स इफ त्या ठिकाणी लावावं लागत असतं आपल्याला. आणि वरच्या दोन्ही कंडिशन 1 आणि कंडिशन 2, इफ ची कंडिशन किंवा एल्स इफ ची कंडिशन या दोन्ही फॉल्स असतील तर एल्स मध्ये जे लिहिलं असेल ते तुमचं डिस्प्ले या ठिकाणी केलं जातं. म्हणून अशा पद्धतीने इफ, एल्स इफ, एल्स अशा पद्धतीने एल्स इफ स्टेटमेंट वापरून आपण वेगवेगळ्या कंडिशन या ठिकाणी चेक करू शकतो. एल्स इफचे एक्झाम्पल आपण बघितलं. गुड मॉर्निंग, गुड डे, गुड इव्हिनिंग मेसेज डिस्प्ले करायचा असेल त्याच्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन इथे देऊ शकता आणि एल्स इफ स्टेटमेंट या ठिकाणी चेक करू शकता. त्यालाच नेस्टेड इफ सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर जास्त केस असतील तर जास्त केस चेक करायचे असतील आपण स्विच स्टेटमेंटचा वापर करत असतो. तर यामध्ये आपण बघितलं स्विच मध्ये एक एक्सप्रेशन दिलं, त्यामध्ये वेगळ्या केसेस दिल्या. म्हणजे केस तर त्यामध्ये आढळली तर त्या ठिकाणी तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट केला जातो, त्यानंतर प्रोग्राम तुझा ब्रेक केला जातो. तर कोणतीच केस तुमची मॅच झाली नाही तर डायरेक्ट डिफॉल्ट मध्ये जो मेसेज असेल तो मेसेज तुमचा इथे डिस्प्ले केला जातो. आता आपण एक्झाम्पल बघितलं, डे आपल्याला काढायचं असेल तर आजचा डे आपण काढायचा असेल तर आपण इथे डे बघितला तर इथे थर्सडे आपला इथे डिस्प्ले झालेला आहे.
तर जिथं केस येईल तिथं तुमचा तो ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल आणि त्यानंतर तुमचा प्रोग्राम ब्रेक केला जाईल. ब्रेक कीवर्डचा उपयोग करायसाठी आपण बघितलं की आपला अदर जो काही मोठा कोड आपण लिहिला असेल प्रोग्राममध्ये, तर स्विच स्टेटमेंटमध्ये अनेक भरपूरशा केस असतील. अशा वेळेस आपण जर एखादी केस जर मॅच झाली तर पुढच्या केस चेक न करण्यासाठी आपल्याला ब्रेक स्टेटमेंट टाकावं लागत असतं. ब्रेक स्टेटमेंट टाकल्यामुळे आपल्या पुढच्या केसेस चेक होणार नाहीत. डायरेक्टली आपला कीवर्डमुळे आपला प्रोग्राम ब्रेक होणार. आता डिफॉल्टमध्ये जर आपण बघितलं, डिफॉल्टमध्ये जर आपल्याला वरच्या सगळ्या केस फॉल्स झाल्या या कुठलीच केस आपली मॅच झाली नाही, तर अशा वेळेस डिफॉल्टमध्ये जो मेसेज डिस्प्ले झाला असेल तो मेसेज आपण इथं डिफॉल्टमध्ये देऊन तो डिफॉल्ट मेसेज आपण इथं डिस्प्ले करू शकतो. त्यानंतर लूप बघितले. लूप म्हणजे जो काही रिपीटेड कोड आहे तो आपल्याला लिहिला लागायला नको म्हणून आपण लूपचा वापर करत असतो. जो काही तोच कोड रिपीट होत असतो ओव्हर अँड ओव्हर, तो रिपीट झाल्यामुळे आपल्याला तो जास्त वेळा लिहावा लागत असतो. तर अशा वेळेस आपण लूपचा वापर केला तर आपल्याला सेम कोड लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण लूप टाकल्यामुळे तो कोड आपण त्या एका लूप मध्ये टाकल्यामुळे कमी कोडमध्ये आपण तो रन करू शकतो. तर यामध्ये वेगवेगळे लूप्स आहेत. फॉर लूप, फॉरेन लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. फॉर लूप म्हणजे काय आपण बघितलं, यामध्ये एक फॉर लूप मध्ये जे आपण स्टेटमेंट देत असतो, स्टेटमेंट 1, 2, 3, त्यामध्ये इनिशियलायझेशन पार्ट, कंडिशन पार्ट आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. यामध्ये फॉर लूप ज्यावेळेस ट्रू असेल त्यावेळेस यामधलं जोपर्यंत त्यांनी कंडिशन दिलेली इथं तोपर्यंत तो फॉर लूप रन होणार आहे. ज्यावेळेस कंडिशन त्याची फॉल्स होईल त्यावेळेस तुमचा तो ब्लॉक ऑफ कोड रन होणार नाही. त्यामुळे इथं स्टेटमेंट टूला आपण कंडिशन पार्ट देत असतो. तर या ठिकाणी फॉर लूप दिलेला आहे, कुठून स्टार्ट करायचं आहे. आय इज इक्वल टू इनिशियलाइज पार्ट त्याला म्हटलं तर त्याचं कंडिशन आय लेस दॅन 5 असेपर्यंत तुम्हाला ते रन करायचं आहे आणि आय प्लस प्लस आयची व्हॅल्यू वाढवायची. तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉर लूप मध्ये हे कंडिशन दिले चेक करून बघू शकता. आता फॉर लूप मध्ये एक ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे. त्या ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला डिस्प्ले करायच्या असतील तर आपण या पद्धतीने करू शकतो. फॉर त्यानंतर एक प्रॉपर्टीज आणि तो कोणत्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे ती त्या ठिकाणी दाखवली जाते. म्हणून फॉर इन पर्सन, म्हणून पर्सन हा ऑब्जेक्ट मध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाईल. म्हटलं तर फॉरेन लूप. व्हाईल लूप मध्ये सेम इफ कंडिशन सारखंच आहे. एक कंडिशन दिली जाते, ती कंडिशन ट्रू असेल तर व्हाईल मधला जो ब्लॉक ऑफ कोड आहे त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो आणि त्यानंतर जी काही तुमची व्हॅल्यू इन्क्रिमेंट केली जाते किंवा डिक्रिमेंट केली जाते. तर या ठिकाणी व्हाईल लूप या ठिकाणी अशा पद्धतीने वापरलं जातं. तर व्हाईल लूप सारखा दुसरा आहे डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप मध्ये जर बघितलं, व्हाईल लूप मध्ये काय केलं तर पहिल्यांदा कंडिशन चेक केली जाते, त्यानंतर कोड ब्लॉक या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. परंतु डू व्हाईल लूप मध्ये तसं नाहीये. पहिल्यांदा तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, त्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर तुमची व्हाईल कंडिशन चेक केली जाते. व्हाईल कंडिशन जर तुमची असेल ट्रू असेल तरच तुमचा पुन्हा डू मधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. अशा पद्धतीनं डू व्हाईल स्टेटमेंट मध्ये जोपर्यंत कंडिशन तुमची व्हाईलची फॉल्स येत नाही तोपर्यंत ते तुमचा डू व्हाईल लूप रन होत राहतो. आणि एकदा का व्हाईल मध्ये कंडिशन फॉल्स आली तुमचा जी काही व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी जर बघितली तर आपण ती या ठिकाणी व्हॅल्यू तुमची फॉल्स आली की तुमचं जे काही डू व्हाईल लूप आहे त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की डू व्हाईल लूपचं जर आपण बघितली तर एक्झाम्पल डू मध्ये आपण जी कंडिशन किंवा जे काही ब्लॉक ऑफ कोड दिलेला आहे तो एक्झिक्यूट होणार आहे. त्यानंतर व्हाईलची कंडिशन चेक केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा जोपर्यंत व्हाईल ट्रू होणार आहे, व्हाईलची कंडिशन दिलेली ट्रू असणार आहे तोपर्यंत डू हा स्टेटमेंट रन होत राहणार आहे. एकदा का व्हाईल मधली कंडिशन फॉल्स झाली यामध्ये तुमचा डू व्हाईल लूप स्टॉप होणार आहे. अशा पद्धतीनं डू व्हाईल लूपचा वापर आपल्या प्रोग्राममध्ये आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने आज बघितले आपण वेगवेगळे लूप्स आणि वेगळे जे काही कंट्रोल स्टेटमेंट किंवा कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत त्यांचा वापर कसा करायचा प्रोग्राममध्ये या ठिकाणी आपण बघितलं. तर काही शंका असेल तर कोणाला विचारा.